स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, गावाला आलो होतो स्पेशल दहीहंडीसाठी। तर बघू शकता तुम्ही, तयारी चालू आहे, सगळ्यांनी टी शर्ट वगैरे घातलेत। आणि आता आपल्याला कुठे जायचं आहे? दापोली मध्ये का? ओके ओके। आणि आज आपल्याला आता कुठे दहीहंडी फोडायची आहे? देवळामध्ये का? आपली इकडे मुरुडला आपली मानाची हंडी असते ती फोडायची आहे। ओके। इकडे आता पहिलं जाऊन नंतर मग दापोली वगैरे करून खेळला येऊ। ठीक। मी आलो इथं मंदिराच्या इथे, आणि आमच्या क्षेत्रपाल मंडळाची दहीहंडी फोडून झाली आहे। आणि आता पुढचं नियोजन आमच्याकडे चालू आहे। ते आहेत सुशील माडिक। काय जायचं इथे? आता आमचा क्षेत्रपाल नगर मंडळ दापोलीमध्ये जाणार आहे। तिकडे 3 हंड्या आहेत, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना। ओके। आम्ही 3 वाजता इथे पोहोचणार आहोत। तरी जमतेम किती असतील लोक? तरी 300-400 माणसं असतील। ओके ओके। आणि किती वाजता निघणार तुम्ही आता? 3 वाजता निघणार आम्ही। तर 3 वाजता आम्ही निघणार आहोत, बघू शकता। आणि पाऊस पण चालू आहे। आमचा आहे चित्रपाल गोविंदा पथक आहे। आणि गाडी कोणती आहे? ट्रॅव्हल्स आहे। आणि हे बघा, मंडळी आलेत अजून भरपूर। इकडे पण आहेत बाकीचे लोक। बोलायचं आहे का कुणाला? सहकारी आपल्या आलेत का स्पेशल आमचे रील्स बनवण्यासाठी आपल्या मंडळाची। त्यांनी त्यांच्या एकदा टाळ्या सगळ्यांनी त्यांचं एकदा स्वागत केलं होतं। मंडळाचे बरेचसे सदस्य यावेळेला त्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिलेला आपल्याला। नाव घ्यायची गरज, सगळे आलेले त्यावेळेला। राजेश सगळे नावं काय मित्रांनो, तुम्ही बघू शकता क्षेत्रपाल ग्रामस्थ मित्र मंडळ। आता आम्ही चाललो धाण्यासाठी बाहेर। नारळ फोडण्यात आलो इथं क्षेत्रपाल मंदिराच्या इथे। तर तुम्ही बघू शकता क्षेत्रपाल महाराजा क्षेत्रपाल ग्रामस्थ मंडळ बाळगोपाळ तुझ्या चरणावर आलेले आहेत। आता दहीहंडी उत्सव आम्ही चालू केलेला आज बरोबर 9 वर्षे पूर्ण झालेली आहे। आणि 9 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही गोविंद पथक घेऊन गेलो, चिपळूण, दापोली या ठिकाणी आज 9 वर्ष मी गोविंद पथक घेऊन जात आहोत, गेलो होतो। आणि त्याप्रमाणे तिथे गेल्यानंतर कोणत्याही गोविंद पथकाला कोणत्या प्रकारची विधान न होता जसं तो आजपर्यंत घेऊन गेला
तसं याही पुढे आम्हाला सुखरूप घेऊन जा. हे गोविंदपती ज्या ज्या ठिकाणी मनोरथ असतील, मनोरथ रचत असताना कोणत्या प्रकारचे कोणत्याही गोविंदपदाला इजा न होता जसं सुखरूप गोविंदपद मनोरथ असतील तसे सुखरूप गोविंदपद उत्तम खाली उतरतील यासाठी तुझ्या चरणात आम्ही आलेलो आहोत. प्रवासामध्ये काही अडीअडचणी प्रसंग विघ्न दुःख संकट आल्यास आलेल्या दुःखांचं संकटाचं निवारण करून प्रत्येकाचा प्रवास उत्तमाचं व्हावं, सामर्थ्य मिळावं, संरक्षण मिळावं हे तुझ्या जरी निवेदन आपण हर हर मानाच्या हंडीची जोरदार चर्चा, भन्नाट तयारी दमदार खर्चा. मानाच्या हंडीची जोरदार चर्चा, भन्नाट तयारी दमदार खर्चा. मस्तीचा हा दरबार आज धिंगाणा तकडा घालू चला. जल्लोष जय जयकार जीव बघून झालाय येडा पिसा. अंगा नको अंगा नको मन्नाचा राजा गोविंद आपला आला रे आला आला. आणि बापाच्या आईने काय होतं एकदम मांगा होतो, एकदम सरळ होतो. आता जसा वारा आला ना, आता जर वारा 5च्या बेसने असेल ना तर आपल्याला वारा फेकतोय. 5 दिवस आहेत, नको बेस वाढून माणसं जास्त लागतात आणि माणसं आपल्याकडे आहेत. 7 ठोकायचे, रिस्क नाही घ्यायची यावेळेला. बाकी काही ठेवू नका आज पाणी कोणी घरातले. होऊ दे आता लगा बघा जरा भिजवा मंडळ थरातले. बाटेलोणी शाही अत्तर गंध हा मिरवू. जीव कान्हा मन कन्हैया चिंता मंतर छू. मस्तीचा हा दरबार आज धिंगाणा तकडा घालू चला. जल्लोष जय जयकार जीव बघून झालाय येडा पिसा. टंगा नको पंगा नको मन्नाचा राजा गोविंद आपला आला रे आला आला गोविंद आला रे आला आला गोविंद आला रे आला आला गोविंद आला रे आला आला गोविंद. मित्रांनो फायनली पोहोचलोय दापोलीमध्ये, बघू शकता तुम्ही.
बघू आता किती ताराची लावायची आहे इथे. या ठिकाणी माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या प्रेरणेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दापोली विधानसभा क्षेत्र आयोजित दहीहंडी महोत्सव 2024 या आनंद महोत्सवासाठी या ठिकाणी आलेल्या सर्वच दापोलीकर मंडणगड खेडवासियांचं मनापासून स्वागत स्वागत स्वागत. आलेल्या सर्वच गोविंद पथकांचे मनापासून स्वागत. या ठिकाणी क्षेत्रपालांच्या वतीने 6 थराची यशस्वी सलामी देण्यासाठी गोविंद पथक सज्ज. आपण पाहूया सुरक्षित असा मनोरा रचण्याचा निश्चितपणे हा प्रयत्न आहे. श्री क्षेत्रपाल गोविंद पथक खेड या ठिकाणी 1 2 3 4 सलामी 4 थरांची सलामी या ठिकाणी यशस्वी झालेली आहे. 5वा गोविंदा सज्ज आणि या ठिकाणी 6व्या थराचा गोविंदा यशस्वीरित्या या ठिकाणी डीजे या ठिकाणी मी सन्माननीय जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पप्पू शेठ गुजर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित करावं. जिल्हा सरचिटणीस विजयजी मुंगशे आणि असूदचे सरपंच पिंट्या शेठ माने यांना देखील विनंती करतो आपण या गोविंद पथकास सन्मानित करावं. Thank you.
यानंतरचा गोविंदा पथक आहे काळकाई गोविंदा पथक काळकाई कोण दाखवले हजर का भैरवनाथ गोविंदा पथक क्षेत्रवाडी 40 गोविंदा पथक खेळ या ठिकाणी आपल्या मानवी व्यवस्थेला सुरुवात केली आहे. पहिला दुसऱ्या चौथा खेळ त्यांच्या खेळाची तयारी पाचव्या खेळाची तयारी पाचवा खेळ उभा राहताना आपण तो पाहतो. 6व्या खेळावरती गोविंदा सलामी देताना आपण बघतोय. गोविंदाने हात टाकून या ठिकाणी सलामी द्यायची. जोरदार टाळ्या वाजवून आपण या गोविंदाचं या ठिकाणी आपण अभिनंदन करायचं. जोरदार टाळ्यांनी पहिल्याच प्रयत्नात हा मधार असताना आपलं गोविंदा पथक आणि शहर समन्वयक प्रदीपजी गबरे यांना विनंती करतो की पारितोषिक त्यांनी द्यायचं आहे. यानंतरचा गोविंदा जय हनुमान गोविंदा पथक खेळ कामगे प्रदीपजी पटकन यायचं आहे. या ठिकाणी हे पारितोषिक विभाग प्रमुख माजी सैनिक सन्मान्य भारतवर साहेब श्री क्षेत्रपाल गोविंदा पथक खेळ आणि मानवी मजुरी रचण्यासाठी तयारी देखील केलेली आहे. सुरुवात झालेली आहे. 6 तरांचा प्रयत्न असेल. बाकीच्या गोविंदा पथकांना पुन्हा एकदा आम्ही विनंती करू की आपण या गोविंदा पथकांच्या अगदी खालच्या बाजूला आपण सपोर्ट करण्यासाठी उभं राहायचं आहे. तसेच जी छोटी मुलं अगदी जवळ आलेली आहेत ग्राउंडच्या त्यांना विनंती करतो त्यांच्या पालकांना आपल्या मुलांना थोडंसं मागे घेऊन उभं राहा.
करायचं आहे. आपल्याला विनंती आहे आपण 6 रेषाभूमीचा पार पाडलेला आहे. आपला सर्वप्रथम 7,000 आणि सन्मान दिलं मी हे योग्य आर्यन अधिकारी आणि आर्यन सावंत आपल्याला विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. श्री छत्रपती सर्वप्रथम 7,000 आणि सन्मान दिलं. यामुळे प्रेक्षकांसाठी नृत्य आविष्काराचा नजरेला ठेवलेला आहे. नृत्यांगण अभिनेत्री आपल्यास विनंती आहे की आपण रंगमंचावरती यायचं आहे. खास मान म्हणून दापोलीकरांच्या सेवेत नृत्यांगना भाग्यश्री आपल्यास विनंती आहे आपण आपल्या नृत्याचा आविष्कार सादर करायचा आहे. चला आवाज पाहिजे खालून खालून आवाज पाहिजे. फोर कंपल्सरी पोजेस द्यायचे आहेत. शो युअर फ्रंट डबल बायसेप विथ युअर थाय मसल्स. Relax. Show your side chest with your top muscles. Relax. Show your back double bicep with your hamstring muscles. Relax. Relax. Show your optional pose. तुमची जी आवडती पोज आहे ती घ्यायची. Show your optional pose. Come on. Relax. Front number 21. आवाज पाहिजे मित्रांनो, आवाज पाहिजे.
आपण करू शकता. स्टार्ट. मैं निकला उगट लेके नंबर 16 काळकाईजी खेळ. ट्रक नंबर 19 निशांत नंदकुमार शिर्के स्टॅलियन जिम खेळ. ट्रक नंबर 20 उत्तम जनार्दन हाटे जेके फिटनेस खेळ. ट्रक नंबर 21 रोहन मनोहर जाधव जेके फिटनेस खेळ. ट्रक नंबर 22 सनीप संगम वलवणकर स्टॅलियन जिम खेळ. ट्रक नंबर 23 शुभम संतोष दिवेकर जिम. ट्रक नंबर 24 यश राजेंद्र मोरे स्टॅलियन जिम खेळ. धन्यवाद. ट्रक नंबर 16, 18, 19, 23 and 24 स्टेजवरती थांबायचं आहे. बाकी स्पर्धकांनी कडक सलामी या ठिकाणी देताना. show your back leg spread with your lap muscle. Relax. 6 थरांची सलामी. Show your abdomen with your thigh muscles. Show your abdomen with your thigh muscles. सुंदर इथे टाळ्या उद्या याच्यासाठी. Relax. तुमची आवडती पोज, तुमची जी आवडती पोज आहे ऑप्शन ची द्यायची आहे. 6 थराची कडक सलामी क्षेत्रपाळ गोविंद पथकास दिलेली आहे. जोरदार टाळ्या क्षेत्रपाळ गोविंद पथकासाठी. कडक 6 थराची सलामी. रिलॅक्स. थँक्यू. साहब तुम आगे बढ़ो. साहब तुम आगे बढ़ो. क्षेत्रपालच्या बालगोविंदांनी स्टेजवर यायचं आहे. कडक 6 थरांची सलामी श्री क्षेत्रपाल मित्रमंडळ शिवतरोड खेळ. मिनल गांधी यांच्या हस्ते हे बक्षीस दिले जाते. उपशहराध्यक्ष आहेत आणि या ठिकाणी थोड्याच वेळात त्यांचं शहराध्यक्ष म्हणून या ठिकाणी जाहीर होईल. मीनलताई आपण कृपया हे बक्षीस द्यायचंय. जोरदार टाळ्या क्षेत्रपाळ गोविंद पथकासाठी. अल्पावधीमध्ये लोकप्रिय झालेला तुषार साप्ते यांच्या नेतृत्वाखाली. धन्यवाद. सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कृपया पुढे यायचं, यांना बक्षीस वितरण करायचं आहे. दुसरा 55 to 60 हे सगळे स्पर्धक 60 वजनी गटाच्या. एक सूचना आहे, एक कृपा सूचना आहे. लहान मुलांनी आणि जे वरती उभे आहेत त्यांनी जरा मागे तरी सरकून.
तुम्ही गाड्या कशाला आला सांगा. पारंपरिक गोविंद मंत्रासाठी या ठिकाणी एक नृत्य आविष्कार होणार आहे. मगच आपण या ठिकाणी ठरला. व्यासपीठासमोरील प्रेक्षकांना विनंती आहे, आपण थोडं साईडला उभं राहायचंय. व्हिडिओ शूट करताना आपल्या छत्रांमुळे प्रॉब्लेम येतोय. हॅलो, क्षेत्रपाल गोविंद बदक यांनी यशस्वीरित्या 7 थारांची ते सलामी दिलेली आहे.
क्षेत्रपाल गोविंद पथकाला सन्मानित करण्याची विनंती करतो. माजी उपनगराध्यक्ष श्री गजानन. रेवेची वाडी किती दर लावणार आहे? 10. रेवेची वाडी 10 लावणार आहे. सरपंच नामेशी म्हणून 10 दर लावा. 10 दर लावले की तुम्हाला 5 लाख. काय बघा नाव आलंय आता येऊ द्या. विकास करणारे बुवांचं नाव झालेलं आहे. जरा जरा बाजूला टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. आपल्याकडे राजापूरचे विकास कंगोळ आहे. बाकीच्या जर कडा करायला कुटुंबावरची पोरं आपलीच आहे. या गोविंदा संध्या बाजूला करा. रेवेची वाडी कुंभारवाड्याच्या गोविंदाच्या बाजूला उभा. गोविंद संपलेले 1 2 3 4 5. वरती चढणाऱ्याला थोडं हे होत. कमी गोविंद असताना सुद्धा सहसागर कडक सुंदर चालवले राहिले. या सावकाश सावकाश येऊ. सुंदर हेवेच्या नागेशी कोण नाचणार काय हे लाव निघाला लागला. वाळू निघाला निघाला नागेशी नाचतात चला. विभाग पुण्याच्या शुभेच्छा आळवणमध्ये. ओके बरोबर. चला चला तुषार
भावा जावयाचा करमानी कुठं जायचं सांगा ह्यानी व आमच्या गावच्या या पोराने कुठं जायचं सांगा ह्यानी व आमच्या गावच्या या पोराने कुठं जायचं सांगा आमच्या गावच्या या पोराने कुठं जायचं सांगा मुंबईला मुलाची रुमा आता अड्डा संडास बाथरूमा आता अड्डा संडास बाथरूमा आता अड्डा संडास पाहिजे पोराला ऑफिसात काम माझ्या बाईला हवा आराम माझ्या बाईला हवा आराम माझ्या बाईला असं ऐकलं होतं का कुणी रचून लॉलीपॉप हाय मन टाकी तुम्ही मोप काढून कोंड्री आणले कट्री आणि पावसाच्या पोटल्या बरं मेलाव रानमाळावर एवढ्या कुठल्या रानमाळावर एवढ्या कुठल्या रंगीबी अर्जा बाटल्या रानमाळावर एवढ्या कुठल्या रंगीबी अर्जा बाटल्या आतापर्यंत अगदी शेवट करण्यापर्यंत सगळे एकजुटीने आणि सगळ्यांनी एक दिशेने व्यवस्थित काम केलं. त्याचंच फळ आपल्याला म्हणून आपण अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आपले 6 तास सुद्धा लागत नव्हते. तर सगळ्यांची एकजूट आणि सगळ्यांनी एकजुटीने काम केलं त्याच्यामुळे आपले सगळ्यांचे व्यवस्थित आपण यशस्वी पार पडतो. असंच सगळ्यांनी याही पुढं कायमस्वरूपी असं सगळ्यांनी एकजुटीने येऊन पुढच्याही वर्षी आपल्याला असेच घर लावायचे आहे. तरी सगळ्यांनी पुढच्या वर्षी सुद्धा ह्याच जोमाने आपल्याला पुढे यायला काम करायचं आहे. हां बरं याच्या पुढे संधी वगैरे तुला सगळ्यांचे आभार. जयंती उत्सव 2024 या उत्सवामध्ये सहभागी घेतलेल्या सर्व प्रत्येकाच्या मनापासून या ठिकाणी आभार. आपले ग्रामस्थ त्याचप्रमाणे त्यांच्यावर गावातून आलेल्या या वैद्य घटकांनी आपल्या मंडळाचं सहकार्य केलं. हे काम कार्य जर बघायला गेलं तर तुमच्या आमचं एका दोघांचं काम नाही आहे. हे सगळ्यांच्या एकजुटीने जर केलं तर अशक्य असणारं काम पण आपल्याला शक्य करतं. की आज आपण ते आज सगळ्यांनी अनुभवलं आहे. दुसऱ्या सांगितल्याप्रमाणे आपण शेवटच्या कामापर्यंत रविवारी रात्रीपर्यंत आपण 7 तर आपली लागत नव्हती. पण एक विश्वास छत्रपतीची जी कृपा आहे त्याच्या बळी आज आपण सराव सुरू केल्यापासून आज सगळे कोणत्याही गोविंद पथकाला कोणत्या प्रकारची इजा न होता जसं आपण व्यवस्थितपणे मनोरी होतो त्याप्रमाणे व्यवस्थित आपण विचारतो आणि असं आपण सुखरूप दापोलीला घेऊन देण्याचा सुखरूप आपल्या परत घेऊन आलेलं आहे. ही निवडणुकीमध्ये छत्रपतीची आहे. हे गोविंद उत्सव आहे तर या ठिकाणी त्याच्या कृपेने आपण या ठिकाणी वेगळे प्रकारचे कार्यक्रम आपण इथं उत्सव करतो आयोजित करतो. तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांची असे उपस्थिती प्रार्थना आहे आणि सगळ्यांनी कानाखाली सगळ्यांच्या विशेष करून आपल्या शेवटच्या 2 दिवस असताना अमेरिकन मित्र म्हणजे वेरेवरून जे आपल्याला मित्र आले त्यांच्यामुळे पण आपल्याला बराचसा सहकार्य झाला. त्यांचे पण आमच्या मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानतो.